today's our point is algebra of vector. तर algebra of vector मध्ये फर्स्ट पॉइंट घेणार आपण स्केलर मल्टिप्लिकेशन. स्केलर म्हटल्यावर आपल्याला माहित आहे स्केलर कशाला म्हणतो आपण, तर स्केलर मीन्स रियल नंबर घेऊ आपण, कुठली ना कुठली तरी रियल नंबर असं त्याला डिनोट करू आपण के, त्याला डिनोट करू के. आता के मध्ये रियल नंबर आलेली आहे म्हणजे फ्रॅक्शनल पण आलेला आहे इथे आणि त्यानंतर निगेटिव्ह पॉझिटिव्ह सगळ्या काही नंबर त्यामध्ये आलेले आहे. तर स्केलरची व्हॅल्यू आपण के कन्सिडर केली. स्केलर मल्टिप्लिकेशन मीन्स के ही आपल्याला मल्टिप्लाय करायचा आहे कुठल्या तरी एखाद्या वेक्टर्सला. आपण कन्सिडर केला इफ वेक्टर ए बी ए वेक्टर, वेक्टर ए बी ए वेक्टर and we multiply that vector a by k, that is k vector a, k vector a. आणि हा जो काही k vector a आहे याला आपण म्हणू स्केलर मल्टिपल, स्केलर मल्टिपल ऑफ वेक्टर ए, ऑफ वेक्टर a म्हणून. मग आता या वेक्टर a आणि k वेक्टर a मध्ये डिफरन्स कोणता आहे, तर k ची व्हॅल्यू सुरुवातीलाच म्हटली रियल नंबर आहे, तर k ची जर व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल, k ची व्हॅल्यू जी आहे ती जर आपण पॉझिटिव्ह घेतली तर त्या टाइमला जो काही k वेक्टर a आहे हा वेक्टर आणि वेक्टर a वेक्टर या दोन्हीची डायरेक्शन सेम असेल. डायरेक्शन ऑफ बोथ vector a and k vector a are same, are same. If value of k is negative, value of k is negative, then the direction are different, direction are different. मग आपण स्केलर मल्टिपल ऑफ एनी वेक्टर डिफाइन करू शकतो. इफ वेक्टर ए इज एनी वेक्टर then k vector a is called as scalar multiple of vector a and that vector has direction same as that of the vector a if the value of k is positive and has the direction opposite to that of vector a if the value of k is negative. आता जो काही हा न्यू वेक्टर आहे याची मॅग्निट्यूड काय राहणार आहे, तर मॉड के वेक्टर ए त्या वेक्टरची काय असेल मॅग्निट्यूड असेल. दोन्ही वेक्टर जे आहे वेक्टर ए आणि के वेक्टर ए यांच्या मॅग्निट्यूड मध्ये डिफरन्स असणार आहे. आता जो काही हा वेक्टर ए आहे आणि त्याचा स्केलर मल्टिपल के वेक्टर ए ड्रॉ कसा करायचा तो पाहायचा आपल्याला. कन्सिडर करा याला आपण वेक्टर ए आहे असं म्हटलं तर के वेक्टर ए जो आहे तो या टाइपचा असेल के वेक्टर ए. आता बोथचे वेक्टर आहेत त्यांची डायरेक्शन आपण सेम शो केली म्हणजेच के ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे मीन्स वेक्टर ए अँड के वेक्टर ए हॅव सेम डायरेक्शन. तर इथे म्हणू शकतो के ग्रेटर दॅन 0. तोच जर के वेक्टर ए हा जो काही वेक्टर आहे त्याची डायरेक्शन ऑपोजिट टू दॅट ऑफ वेक्टर ए असेल मीन्स के ची जी काही व्हॅल्यू आहे ती इथे काय राहणार आहे निगेटिव्ह राहणार आहे लेस दॅन 0. आता ही झाली आपली डेफिनेशन स्केलर मल्टिप्लिकेशनची. इथे एखादं एक्झाम्पल जर घेतो म्हटलं तर एक्झाम्पल मध्ये आपण वेक्टर ए घेऊ आणि त्यानंतर 2 वेक्टर ए घेऊ. तर हा 2 वेक्टर ए मीन्स स्केलर मल्टिपल ऑफ वेक्टर ए झाला आणि तिथला जो काही स्केलर आहे के ची व्हॅल्यू इथे किती आहे 2 आहे. या 2 वेक्टरला आपण जर ड्रॉ करतो म्हटलं तर हा वेक्टर ए झालेला आहे आणि 2 वेक्टर ए जर ड्रॉ करायचा असेल बरोबर ड्रॉ करताना त्याची जी मॅग्निट्यूड आहे वेक्टर ए च्या 2 टाइम्स असायला पाहिजे. वेक्टर ए च्या ती 2 टाइम्स आपल्याला घ्यावं लागेल आणि त्याला डिनोट करू 2 वेक्टर ए. के ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असल्याच्याने वेक्टर ए आणि 2 वेक्टर ए दोन्हीची डायरेक्शन सेम असेल. तोच जर आपण -2 वेक्टर ए ड्रॉ करण्याचा प्रयत्न जर करू तर त्याची जी काही डायरेक्शन आहे ती अपोजिट टू दॅट ऑफ वेक्टर ए राहील. स्केलर मल्टिप्लिकेशन मधली नोट घेऊ आपण. तर नोट मध्ये फर्स्ट पॉइंट आहे इफ के इक्वल्स टू 0 then k vector a equals to 0.
आता यामध्ये व्हेक्टर ए जो आहे तो गिवन व्हेक्टर आहे आणि त्याचा स्केलर मल्टिपल इथे आपण फॉर एक्झाम्पल घेतलेला आहे 2 व्हेक्टर ए. जो काही स्केलर आहे त्या स्केलरची व्हॅल्यू इथे 2 घेतलेली आहे. जर हा स्केलर 0 असेल, हा स्केलर 0 असेल तर हा व्हेक्टर सुद्धा काय राहणार आहे, 0 राहणार आहे. के व्हेक्टर ए इक्वल्स टू 0. त्यानंतरचा नेक्स्ट जो पॉइंट आहे तो पॉइंट आहे व्हेक्टर ए and k vector A are collinear or parallel vector. Vector A and k vector A are collinear or parallel vector. आपल्याला collinear vector कशाला म्हटल्या जाते ते माहित आहे. Vector A and 2 vector A, if these are the two vectors, then they are also called as collinear vector. व्हेक्टर ए आणि 2 व्हेक्टर ए एकमेकाला पॅरलल आहे म्हणून यांना पॅरलल व्हेक्टर म्हणू शकतो, किंवा ते जे आहे 2 व्हेक्टर्स एका सेम स्ट्रेट लाईन वरती असेल तर त्यांना आपण कोलिनियर व्हेक्टर म्हणू शकतो. त्यानंतरचा जो थर्ड पॉइंट आहे, आता या थर्ड पॉइंट मध्ये आपल्याला दिलेला आहे 2 व्हेक्टर्स vector A and vector B are collinear if and only if vector A equals to m vector B, where m is not equals to 0. आता या पॉइंट मध्ये व्हेक्टर ए आणि व्हेक्टर बी ला कोलिनियर व्हेक्टर्स केव्हा म्हणायचा, जर वन व्हेक्टर अनादर व्हेक्टरचा स्केलर मल्टिपल असेल तेव्हा आपण त्यांना काय म्हणू, कोलिनियर व्हेक्टर. तसं पाहतो म्हटलं सेकंड पॉइंट आणि थर्ड पॉइंट दोन्ही पण पॉइंट सेम आहे. या पॉइंटचा यूज जो आहे तो आपल्याला एक्झाम्पल मध्ये करायचा आहे. त्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट आहे, या पॉइंट मध्ये आपल्याला युनिट व्हेक्टर दिलेला आहे. लेट ए कॅप बी युनिट व्हेक्टर along vector A, then vector A equals to mod vector A into A cap. हा एक प्रकारे फॉर्म्युला आहे. व्हेक्टर ए जो आहे व्हेक्टर ए ची व्हॅल्यू इक्विव्हॅलंट राहील, तर व्हेक्टर ए ची जी काही मॅग्निट्यूड असेल त्याला मल्टिप्लाइड बाय करावं लागेल त्या व्हेक्टर ए च्या अलॉंगचा युनिट व्हेक्टर ए कॅप. किंवा हा जो फॉर्म्युला आहे या फॉर्म्युल्यावरून तुम्ही ए कॅपची व्हॅल्यू सुद्धा फाइंड आउट करू शकता. ए कॅप इक्वल्स टू राहील व्हेक्टर ए मॉड व्हेक्टर ए ला या साईडने शिफ्ट करसान डिव्हिजन मध्ये जाईल व्हेक्टर ए अपॉन मॉड व्हेक्टर ए. तर हा फॉर्म्युला जो काही आहे इथे तो इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे एक्झाम्पल मध्ये 5.1 5.2 मध्ये, तर याचा यूज केला जाईल. त्यानंतरचा नेक्स्ट फॉर्म्युला दिलेला आहे a vector of length k, a vector of length k in direction of vector A is k into a cap, k into a cap राहील. आता कुठलाही एखादा व्हेक्टर ए आहे त्याच्या डायरेक्शनला असणारा जर आपल्याला एखादा व्हेक्टर फाइंड आउट करायचा असेल ज्याची लेंथ के असेल तर तो व्हेक्टर म्हणजेच काय राहणार आहे, के ए कॅप. के ए कॅप इक्वल्स टू असेल के ए कॅपची व्हॅल्यू फोर्थ नंबरच्या पॉइंट मध्ये आहे ती इथे आपण पुटअप करू शकतो. के इंटू व्हेक्टर ए अपॉन मॉड व्हेक्टर ए ती व्हॅल्यू येऊन जाईल. तर ही जी नोट आहे स्केलर मल्टिप्लिकेशन मधली याच्याशी रिलेटेड 3 to 5 पॉइंट एक्झाम्पल मध्ये यूज करण्यात आलेले आहे. तर हे जे पॉइंट्स आहेत ते चांगल्या प्रकारे प्रिपेअर करून घ्यायचे आहे. नेक्स्ट पॉइंट जो आहे तो घ्यायचा आहे ऍडिशन ऑफ 2 व्हेक्टर. आता ऍडिशन ऑफ 2 व्हेक्टर्स मध्ये आपण 2 व्हेक्टर्स घेतलेले आहे व्हेक्टर ए अँड व्हेक्टर बी. तर यांचा ऍडिशन जो काही व्हेक्टर आहे तो ऍडिशन व्हेक्टर इक्वल्स टू राहील व्हेक्टर ए प्लस व्हेक्टर बी. तर व्हेक्टर ए प्लस व्हेक्टर बी ला म्हणू आपण ऍडिशन ऑफ 2 व्हेक्टर.
आता व्हेक्टर ए आणि व्हेक्टर बी जर दिलेले असेल पण त्यांचा जो काही ऍडिशन व्हेक्टर आहे तो कुठे डायरेक्टेड आहे तो जर फाइंड आउट करायचा असेल तर 2 लॉज दिलेले आहेत. तर 2 लॉज पैकी फर्स्ट लॉ जो आहे त्याला म्हणू आपण पॅरलेलोग्राम लॉ. तर इथे जे दिलेले 2 लॉज आहेत ते लॉ केव्हा यूज करायचे त्याची पण त्यांनी इथे तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर पॅरलेलोग्राम लॉ जो आहे त्या लॉ मध्ये कन्सिडर करा हे 2 वेक्टर्स दिलेले आहेत. हा वेक्टर आहे आणि त्यानंतर हा घेतला आपण वेक्टर बी. आता जर पाहिलं हे जे काही 2 वेक्टर्स आहेत या 2 वेक्टर्स पासून आपण पॅरलेलोग्राम प्रिपेअर करू शकतो. तर पॅरलेलोग्राम जर प्रिपेअर करायचा असेल तर वेक्टर ए ला पॅरलल असा वेक्टर ड्रॉ करावा लागेल. हा झाला वेक्टर ए आणि त्यानंतर वेक्टर बी ला पॅरलल असणारा अनदर वेक्टर आपण ड्रॉ करू तो म्हणजे काय राहील वेक्टर बी असं. तर इथे डायरेक्टली असंही कन्सिडर केलं तरी चालेल की वेक्टर ए आणि वेक्टर बी हे डायरेक्टेड आहे अलॉंग 2 ऍडजसंट साइड ऑफ अ पॅरलेलोग्राम ए बी सी डी. मीन्स साइड ए बी जी आहे त्याच्या अलॉंग आपण घेतलेला आहे वेक्टर ए. मीन्स वेक्टर ए बी ची व्हॅल्यू वेक्टर ए आहे आणि त्यानंतर जी साइड ए डी आहे त्या साइडच्या अलॉंग वेक्टर घेतलेला आहे बी. मीन्स पॅरलेलोग्रामच्या ज्या काही 2 ऍडजसंट साइड्स आहेत त्याच्या अलॉंग घेतलेले आपण हे वेक्टर्स आहेत. त्याच्या अलॉंग घेतलेले वेक्टर्स आहेत. आता हे जे काही वेक्टर्स आहेत या वेक्टर ए आणि वेक्टर बी चा जो काही ऍडिशन वेक्टर आहे तो डायरेक्टेड कुठे राहील. थोडं डायरेक्शन जी आहे वेक्टर ए आणि वेक्टर बी ची ती आपल्याला ऑब्झर्व करावं लागेल. तर ऑब्झर्व केल्याच्या नंतर इथे पहा वेक्टर ए आणि वेक्टर बी त्यांचा जो काही इनिशियल पॉइंट आहे तो सेम आहे. मीन्स सायमल्टेनियसली एका पॉइंट पासून हे 2 वेक्टर जे आहे ते स्टार्ट झालेले आपल्याला इथे दिसत आहे. तर या टाइमला अकॉर्डिंग टू पॅरलेलोग्राम लॉ addition vector is directed along the diagonal between these 2 vectors. तर हे जे 2 वेक्टर्स आहेत त्यांच्यामधला जो काही डायगोनल आहे आता डायगोनल जर काढायचा झाला तर AC जे अपोजिट व्हर्टेक्स आहे त्यांना आपल्याला जॉईन करावं लागेल. तर हा जो काही डायगोनल आहे त्या डायगोनलच्या अलॉंग काय राहणार आहे वेक्टर ए प्लस वेक्टर बी. मीन्स जो काही ऍडिशन वेक्टर्स आहे तो ऍडिशन वेक्टर अलॉंग दी लाईज अलॉंग दी डायगोनल who has vector A and vector B along its side. त्याच्या 2 साइड्सला काय असणार आहे वेक्टर ए आणि वेक्टर बी प्रेझेंट असणार आहे. मग पॅरलेलोग्रामचा लॉ जो आहे याचा यूज केव्हा करायचा आहे जेव्हा 2 वेक्टर्स एकाच पॉइंट पासून स्टार्ट झाले असेल. मीन्स सायमल्टेनियसली ते स्टार्ट झाले आहे त्यांचा इनिशियल पॉइंट सेम आहे को इनिशियल वेक्टर्स आहे आणि त्यावेळेला जो काही डायगोनल्स आहे त्याच पॉइंट पासून स्टार्ट होणारा त्याच्या अलॉंग राहणारा त्यांचा ऍडिशन वेक्टर ए प्लस वेक्टर बी. मीन्स इथे आपण म्हणू शकतो वेक्टर ए सी इक्वल्स टू वेक्टर ए प्लस वेक्टर बी असेल. आता हा झाला पॅरलेलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. त्यानंतरचा जो काही सेकंड लॉ आहे त्याला म्हणतो ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. मग आता हे जे काही 2 लॉ आहे या 2 लॉ मध्ये डिफरन्स कोणता आहे तो तुम्हाला इथे दिसेल. ट्रायंगल लॉ म्हणत आहोत तर ट्रायंगल ड्रॉ करावं लागेल. हा आपण ट्रायंगल ड्रॉ केला. या ट्रायंगलला नेम देऊ ABC. आता या ट्रायंगल मध्ये आपण जे आहे वेक्टर्स घेणारा हा वेक्टर घेतला आहे आपण AB. वेक्टर AB डायरेक्शन वरून त्या वेक्टर्सला नेम देतो वेक्टर ए बी. का म्हटलेला आहे ए पासून स्टार्ट झालेला आहे बी कडे डायरेक्टेड आहे म्हणून याला म्हणू आपण वेक्टर ए बी. याला वेक्टर बी ए म्हणता येणार नाही त्यासाठी वेक्टर बी ए साठी जो काही ॲरो आहे त्याची डायरेक्शन अपोजिट लागेल. त्यानंतरचा BC साइडच्या अलॉंग आपण वेक्टर BC म्हणू.
याला म्हणू व्हेक्टर BC. कन्सिडर करा AB साइड जी आहे त्याच्या अलॉंग व्हेक्टर A घेतला आणि BC साइडच्या अलॉंग आपण व्हेक्टर B घेतला. तर लेट व्हेक्टर AB इक्वल्स टू व्हेक्टर A, व्हेक्टर BC इक्वल्स टू व्हेक्टर B. आता जी काही थर्ड साइड आहे तुम्हाला असं वाटत असेल ह्याच्या काही डायरेक्शन आहे टू साइडच्या, त्या कशा आहे वन आफ्टर अनादर. म्हणजे आपण इथून जर ट्रॅव्हल करणं स्टार्ट केलं A पॉइंट पासून तर B पॉइंट कडे आलो या डायरेक्शननी आणि नंतर B पॉइंट पासून C पॉइंट कडे गेलेलो आहे. म्हणजे ह्याच्या काही डायरेक्शन आहे टू व्हेक्टरच्या त्या कशा वन आफ्टर अनादर आहे. ह्या डायरेक्शन वन आफ्टर अनादर अशा टू व्हेक्टरच्या डायरेक्शन इथे दिलेल्या आहे. आणि त्या टाइमला या ट्रायंगल मध्ये जर थर्ड साइडची डायरेक्शन यांच्या अपोजिट असेल, आता यांच्या अपोजिट म्हटल्यावर पहा या टाइपने घेऊ यांच्या अपोजिट. जर या थर्ड साइडची डायरेक्शन जर यांची जशी डायरेक्शन आहे तशी वन आफ्टर अनादर आली असती तर इथे ट्रायंगल लॉ जो आहे तो अप्लाय करता आला नसता. तर ट्रायंगल लॉ साठी इथे जी काही साइडची डायरेक्शन आहे ती या टू व्हेक्टरच्या कशी राहील अपोजिट राहील. आणि या टाइमला जो काही ट्रायंगल लॉ ऑफ व्हेक्टर ऍडिशन आहे तो काय म्हणतो की हे जे काही टू व्हेक्टर्स आहेत जे डायरेक्टेड झालेल्या वन आफ्टर अनादर त्यांची सम इक्वल्स टू राहील द व्हेक्टर अलॉंग द थर्ड साइड ऑफ द ट्रायंगल. इथे आपल्याला ट्रायंगल लॉ नुसार म्हणता येईल व्हेक्टर AC इक्वल्स टू राहील व्हेक्टर AB प्लस व्हेक्टर BC. दॅट इज व्हेक्टर AC इक्वल्स टू व्हेक्टर AB ची व्हॅल्यू आपण व्हेक्टर A घेतली आहे आणि व्हेक्टर BC ची व्हॅल्यू व्हेक्टर B घेतलेली आहे. मग व्हेक्टर AC इक्वल्स टू राहील व्हेक्टर A प्लस व्हेक्टर B. मीन्स हिअर द ऍडिशन ऑफ two vector along the side of triangle along two side of triangle is directed along the third side. आता इथे आपले जे आहे ऍडिशन ऑफ टू व्हेक्टर झालेला आहे त्यानंतर सबट्रॅक्शन ऑफ टू व्हेक्टर. आता या पॉइंट वरली जी काही नोट आहे ती घ्यायची आहे. तर या नोट मध्ये पहा काय दिलेला आहे तर पॅरलेलोग्राम जो लॉ आहे त्याचा यूज आपण केव्हा करायचा आहे parallelogram law of vector addition. तर या लॉचा यूज जेव्हा टू व्हेक्टर जे आहे when two vector are directed simultaneously then we use the parallelogram law of vector addition. तर हा जो लॉ आहे जेव्हा टू व्हेक्टर सायमल्टेनियसली two vectors directed simultaneously then we use the parallelogram law of vector addition. जसं इथे एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर इथे पाहू शकता हा व्हेक्टर A आणि व्हेक्टर B हे जे काही टू व्हेक्टर्स घेतलेले आहेत ते व्हेक्टर्स एका पॉइंट पासून ऍट अ टाइम डायरेक्टेड झालेले आहेत. वन पॉइंट पासून ऍट अ टाइम हे दोन्ही व्हेक्टर डायरेक्टेड झालेले आहेत. म्हणून या टू व्हेक्टरला आपण काय म्हणू दे आर डायरेक्टेड सायमल्टेनियसली. म्हणजे एकाच वेळेला हे टू व्हेक्टर डायरेक्टेड झालेले आहे. म्हणून इथे पॅरलेलोग्राम लॉ जो आहे तो अप्लाय करावा लागेल. त्या लॉ नुसार इथे या टू व्हेक्टरच्या मिडल मध्ये जो काही डायरेक्टेड झालेला, आता यासाठी तुम्हाला पॅरलेलोग्राम प्रिपेअर करावा लागेल. जो काही डायरेक्टेड झालेला त्यांचा डायगोनल असेल त्या डायगोनलच्या अलाउंग कशाची व्हॅल्यू राहील व्हेक्टर A प्लस व्हेक्टर B ची व्हॅल्यू असेल. त्यानंतर सेकंड ट्रायंगल लॉ. तर ट्रायंगल लॉ ऑफ व्हेक्टर ऍडिशनचा यूज केव्हा करू जेव्हा जे काही व्हेक्टर्स आहेत टू व्हेक्टर्स ते वन आफ्टर अनादर डायरेक्टेड झालेले असेल. टू व्हेक्टर्स आर डायरेक्टेड वन आफ्टर अनादर. म्हणजे एक वेक्टर झाल्याच्या नंतर दुसरा वेक्टर जर डायरेक्टेड झाला असेल असंच घेऊ आपण.
पण इथे नेमका ट्रायंगल प्रिपेअर होईल. टू व्हेक्टर्स घेतले, हा एक व्हेक्टर घेतला व्हेक्टर ए आणि त्यानंतर घेतला व्हेक्टर बी. तर हे जे काही घेतलेले टू व्हेक्टर्स आहे ते डायरेक्टेड झालेले आहे. व्हेक्टर ए जसा फिनिश झाला तसा व्हेक्टर बी स्टार्ट झाला. तर या टू ची सम इक्वल्स टू काय राहील, व्हेक्टर ए प्लस व्हेक्टर टू ची सम इक्वल्स टू राहील व्हेक्टर अलॉंग दी थर्ड साइड. त्यानंतरचा थर्ड जो पॉइंट आहे त्यामध्ये दिलेला आहे, समजून घ्या आपल्याकडे टू व्हेक्टर्स आहे, हा व्हेक्टर पी क्यू आहे, हा व्हेक्टर पी क्यू आहे आणि याच्याच अलॉंग डायरेक्टेड झालेला व्हेक्टर क्यू पी आहे. टू व्हेक्टर्स घेतले, एक व्हेक्टर पी क्यू घेतला आणि दुसरा घेतला व्हेक्टर क्यू पी. आपल्याला माहित आहे जर कुठलेही टू व्हेक्टर्स आहेत त्यांची मॅग्निट्यूड सेम असेल आणि डायरेक्शन जर डिफरंट असेल तर त्याला निगेटिव्ह ऑफ इच अदर व्हेक्टर्स म्हणतो आणि त्याला डिनोट करताना कशाने डिनोट करावं लागेल, व्हेक्टर क्यू पी जो आहे तो व्हेक्टर क्यू पी इक्वल्स टू मायनस ऑफ काय राहील, व्हेक्टर पी क्यू असेल. म्हणजे इथले जे काही इनिशियल आणि टर्मिनल पॉइंट आहेत ते जर आपण एक्सचेंज करत असू तर त्यामध्ये निगेटिव्ह साईनचा काय राहील, डिफरन्स राहील. अशा वेळेला गिवन वेक्टर आणि त्याचा निगेटिव्ह वेक्टर या टू वेक्टरची आपण जर सम करत असू तर ती सम इक्वल्स टू 0 राहते, ती सम इक्वल्स टू 0. किंवा अनादर वेनी तुम्ही याला ऑब्झर्व करू शकता, व्हेक्टर पी क्यू व्हेक्टर क्यू पी या दोन्ही याचा टर्मिनल पॉइंट आणि याचा इनिशियल पॉइंट सेम आहे. सेम असल्याच्यानं आपण काय करू शकतो, या क्यू क्यू ला कॅन्सल होऊन जाईल आणि इथे मिळणारा व्हेक्टर म्हणजे कोणता व्हेक्टर असेल, व्हेक्टर पी पी असा. जर एखाद्या व्हेक्टरचा इनिशियल आणि टर्मिनल पॉइंट दोन्ही सेम असेल तर त्याला काय म्हणतो आपण, झिरो व्हेक्टर म्हणतो. तर डायरेक्टली म्हणू शकतो आपण इथे the addition of a vector and its negative vector is zero vector. त्यांची ऍडिशन काय राहणार आहे, झिरो वेक्टर राहणार आहे. त्यानंतरचा फोर्थ पॉइंट, आता जो काही ऍडिशन लॉ आहे तो ऍडिशन लॉ आपण ट्रायंगल वरती अप्लाय केला होता. तर हा जो काही ट्रायंगल आहे या ट्रायंगल वरती ऍडिशन लॉ अप्लाय करत असताना टू साइडच्या अलॉंग असणारे जे व्हेक्टर आहे ते वन आफ्टर अनादर डायरेक्टेड झाले होते आणि थर्ड साइडच्या अलॉंग जो आहे व्हेक्टर त्याची डायरेक्शन थोडी डिफरंट होती. जर या ट्रायंगल मध्ये थ्री साइडच्या अलॉंग जे व्हेक्टर आहे त्या सगळ्यांची डायरेक्शन जर ऑर्डर मध्ये येत असत म्हणजेच या ट्रायंगलला आपण नेम देऊन दिलं, समजून घ्या पी क्यू आर. या ट्रायंगलचं नेम दिलं पी क्यू आर. आता या ट्रायंगल मध्ये ट्रायंगल लॉ जो आहे तो इथे आपल्याला अप्लाय केला आपण इथे तर काय मिळणार आहे, व्हेक्टर पी क्यू प्लस व्हेक्टर क्यू आर इक्वल्स टू म्हणता येईल का व्हेक्टर पी आर, इक्वल्स टू पी आर म्हणता येणार नाही. त्यासाठी थोडी जी काही डायरेक्शन आहे ती थोडी ऑपोजिट पाहिजे. म्हणजे इथे जर ट्रायंगल लॉ घ्यायचा असेल तर तो काय असेल, व्हेक्टर पी क्यू प्लस व्हेक्टर क्यू आर इक्वल्स टू राहील व्हेक्टर पी आर इक्वल्स टू असेल व्हेक्टर पी आर. तर इथे जो काही व्हेक्टर दिलेला आहे तो कोणता, व्हेक्टर पी क्यू प्लस व्हेक्टर क्यू आर इक्वल्स टू घेतलेला व्हेक्टर पी आर. आता इथे जी सम केलेली आहे त्या सम मध्ये त्यांनी घेतलेला व्हेक्टर पी आर घेतलेला आहे. आता पी आर जो आहे आपल्याला काय पाहिजे होतं, तर इथे आपल्याला पाहिजे होतं व्हेक्टर पी क्यू प्लस व्हेक्टर क्यू आर प्लस व्हेक्टर आर पी याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती. ट्रायंगल लॉ नुसार आपण काय फाइंड आउट करू शकतो, तर ट्रायंगल लॉ जो आहे त्यानुसार व्हेक्टर पी क्यू प्लस व्हेक्टर क्यू आर इक्वल्स टू राहते व्हेक्टर पी आर. पण इथे सम करताना व्हेक्टर आर पी घेतलेला आहे. आताच वरच्या पॉइंट मध्ये पाहिलं, जर इनिशियल आणि टर्मिनल पॉइंट जर आपल्याला काय करायचे असेल, एक्सचेंज करायचे असेल तर निगेटिव्ह साईनने एक्सचेंज करावं लागतात. मग इथे आपण व्हेक्टर आर पी जो आहे याच्या प्लेसला काय लिहू शकतो, निगेटिव्ह ऑफ व्हेक्टर पी आर. निगेटिव्ह ऑफ व्हेक्टर पी आर घेता येते इथे आपल्याला. मायनस ऑफ काय राहील, व्हेक्टर पी आर इक्वल्स टू.
आता वरच्या पॉइंटला जर पाहिलं तर पी आर व्हेक्टर पी आर ची व्हॅल्यू व्हेक्टर पी क्यू प्लस व्हेक्टर क्यू आर आहे आणि तो व्हेक्टर पी क्यू प्लस क्यू आर ला मायनस करून राहिलो आपण व्हेक्टर पी क्यू प्लस क्यू आर मधून, तर त्याचं जे काही सिम्प्लिफिकेशन आहे ते सिम्प्लिफिकेशन काय राहणार आहे, 0 राहणार. म्हणजे एक प्रकारे आपण म्हणू शकतो ही जी काही व्हॅल्यू आहे ट्रायंगल लॉ वरून निघालेली व्हेक्टर पी आर ची ती व्हॅल्यू या प्लेसला जर पुटअप केली तर त्यांचं सबट्रॅक्शन 0 येणार आहे. मग या पॉइंटला आपण म्हणू शकतो की जर 3 व्हेक्टर ट्रायंगलच्या 3 साइडच्या अलॉंग ऑर्डर मध्ये डायरेक्टेड झाले असेल तर त्यांची सम 0 राहते. त्यांची सम काय असते, 0 असते. तर हा पॉइंट जो आहे तो पॉइंट एक्झाम्पल मध्ये यूज करायला लागेल. ऍडिशन ऑफ 2 व्हेक्टर्स झाल्यानंतरचा पॉइंट आहे सबट्रॅक्शन ऑफ 2 व्हेक्टर्स. आता सबट्रॅक्शन ऑफ 2 व्हेक्टर घेण्याच्या आधी आपण काही एक्झाम्पल घेऊन घेऊ ऍडिशन ऑफ व्हेक्टरचे अलॉंग द ट्रायंगल. आता ट्रायंगल जो आहे त्या ट्रायंगल वरती अप्लाय करणं ऍडिशन लॉ थोडा हार्ड जातो. हा ट्रायंगल आपण घेतला पी क्यू आर. तर पी क्यू आर या ट्रायंगल वरती आपण ट्रायंगल लॉ ऑफ ऍडिशन जो आहे तो अप्लाय करणार. आता ट्रायंगल लॉ ऑफ ऍडिशन अप्लाय करताना तुम्हाला पुन्हा या ट्रायंगल वरचे जे काही एरोज दाखवलेले आहेत त्यांना ऑब्झर्व करायला लागेल आणि वन आफ्टर येणारे जे काही 2 एरोज आहेत म्हणजे ज्या काही 2 साइड्स आहेत त्यांच्या अलॉंगच्या व्हेक्टरची सम इक्वल्स टू थर्ड साइडच्या अलॉंगचा काय राहील, व्हेक्टर्स राहील. आता इथे जर पाहतो म्हटलं पी क्यू साइड पासून स्टार्ट करतो म्हटलं तर पी क्यूच्या नंतर क्यू आर व्हेक्टर येत नाही, मग हे ऍडिशन मध्ये घेता येणार नाही. मग कुठल्या 2 व्हेक्टरची सम घेता येईल तर पी आर पी पासून स्टार्ट झालो असं जर कन्सिडर केलं आपण, इथे ट्रॅव्हलिंग स्टार्ट झाली तर आर पर्यंत येईल. त्यानंतर आर पासून कुठे जावं लागेल, क्यू कडे, कारण की डायरेक्शन जी आहे ती एरो शो करून राहिले. मग अकॉर्डिंग टू ट्रायंगल लॉ ऑफ ऍडिशन काय असेल, व्हेक्टर पी आर प्लस व्हेक्टर आर क्यू इक्वल्स टू राहील व्हेक्टर पी क्यू इक्वल्स टू असेल व्हेक्टर पी क्यू. अनदर ट्रायंगल घेऊन घेऊ आपण. आता हा ट्रायंगल घेतला एल पी एम. तुम्ही गेस करू शकता की कोणत्या 2 व्हेक्टरची सम इक्वल्स टू थर्ड साइडच्या अलॉंगचा व्हेक्टर असेल. तर इथे ऑब्झर्व केल्याच्या नंतर जे काही 2 व्हेक्टरचा वन आफ्टर येणारे ते व्हेक्टर्स आहे पी एल अँड एल एम. मग या 2 व्हेक्टरची सम पी एल व्हेक्टर पी एल प्लस व्हेक्टर एल एम इक्वल्स टू राहील व्हेक्टर पी एम. व्हेक्टरचे नेम घेताना कशाकडे आपण कॉन्सन्ट्रेट करून राहिलो, एरोकडे. एरो अपवर्ड डायरेक्टेड आहे तर स्टार्टिंगचा जो पॉइंट आहे इनिशियल पॉइंट तो पी राहणार आहे, म्हणून याला म्हटलं पी एल व्हेक्टर पी एल प्लस व्हेक्टर एल एम. 1 आफ्टर 1 येणारे हे व्हेक्टर्स आहे. या 2 ची सम इक्वल्स टू थर्ड साइडच्या अलॉंगचा व्हेक्टर तो स्टार्ट होईल पी पासून आणि त्याचा टर्मिनल पॉइंट राहील एम मीन्स व्हेक्टर पी एम. तर हे झाले व्हेक्टर लॉ ऑफ ऍडिशन. आता घ्यायचं आहे आपल्याला सबट्रॅक्शन ऑफ 2 व्हेक्टर. तर सबट्रॅक्शन ऑफ 2 व्हेक्टर्स घेताना पुन्हा कन्सिडर करा आपल्याकडे 2 व्हेक्टर्स आहे व्हेक्टर ए अँड व्हेक्टर बी. Their subtraction vector is denoted by vector A minus vector B. त्या 2 व्हेक्टरचा जो काही सबट्रॅक्शन वेक्टर आहे तो कशाने डिनोट करू, व्हेक्टर A मायनस व्हेक्टर B. जो काही अल्जेब्रा आहे त्या अल्जेब्राच्या कॉन्सेप्ट नुसार व्हेक्टर ए मायनस व्हेक्टर बी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर ती आपण फाइंड आउट करू व्हेक्टर ए प्लस मायनस व्हेक्टर बी. जसं तुम्हाला जर म्हटलं 3 मायनस 2 करा तर तुम्ही याला या टाइपने सुद्धा लिहू शकता 3 प्लस मायनस 2 3 प्लस मायनस 2. तर इन सेम वेनी इथे आपण हे 2 व्हेक्टर जे आहे त्यांचं सबट्रॅक्शन लिहिलं.
पण जेव्हा आपण एखादा व्हेक्टर जो आहे त्याच्या फ्रंटला निगेटिव्ह साईन लिहितो तर त्याला काय म्हणतो? निगेटिव्ह व्हेक्टर म्हणतो. तर व्हेक्टर ए मायनस व्हेक्टर बी दॅट इज सबट्रॅक्शन ऑफ व्हेक्टर ए अँड व्हेक्टर बी इक्वल्स टू काय असेल? तर व्हेक्टर ए मध्ये तुम्हाला ऍड करायचा आहे व्हेक्टर बी चा निगेटिव्ह व्हेक्टर. मायनस व्हेक्टर बी मीन्स काय आहे? निगेटिव्ह ऑफ ए व्हेक्टर, negative of vector b, negative of vector b means addition of vector a and negative of vector b is the subtraction of these two vector. Vector a and vector b चं काय असेल? सबट्रॅक्शन. त्यासाठी आपण डायग्रामॅटिकली व्हेक्टर ए मायनस व्हेक्टर बी ची व्हॅल्यू जी आहे डायग्रामॅटिकली फाइंड आउट करू. त्यासाठी कन्सिडर करा ही डायग्राम घेऊ आपण. हा आपण ट्रायंगल कन्सिडर केला. या ट्रायंगलला नेम देऊ ए बी सी. ए बी च्या अलॉंग व्हेक्टर ए घेऊ. त्यानंतर बी सी जी साइड आहे त्याच्या अलॉंग आपण घेतला व्हेक्टर बी. त्याच्या अलॉंग घेतला व्हेक्टर बी. तुम्ही इथे सुद्धा ट्रायंगल लॉ जो आहे तो अप्लाय करू शकता. त्या ट्रायंगल लॉ नुसार, ट्रायंगल लॉ ऑफ ऍडिशन नुसार काय होणार आहे इथे? बरोबर इथे जर आपण पाहिले तर ह्याच्या काही टू साइड्स आहे व्हेक्टर ए बी आणि व्हेक्टर बी सी. त्या वन आफ्टर अनादर डायरेक्टेड झालेले व्हेक्टर्स आहे. तर या टू ची सम इक्वल्स टू काय राहील? व्हेक्टर ए सी. तर व्हेक्टर ए सी ची व्हॅल्यू काय असेल? व्हेक्टर ए प्लस व्हेक्टर बी असेल. व्हेक्टर ए प्लस व्हेक्टर बी. आता आपल्याला निगेटिव्ह व्हेक्टर बी जो आहे त्याची तो इथे ड्रॉ करायचा आहे. तर निगेटिव्ह व्हेक्टर बी कसा ड्रॉ करायचा? तर व्हेक्टर बी जो आहे तो व्हेक्टर बी डायरेक्टेड झालेला आहे बी सी च्या अलॉंग. निगेटिव्ह व्हेक्टर ऑफ बी जर म्हणू आपण तर त्याची मॅग्निट्यूड कोणा एवढी राहणार आहे? व्हेक्टर बी एवढीच त्याची मॅग्निट्यूड राहणार आहे. म्हणजे जेवढी लेंथ बी सी ची असेल तेवढीच त्या व्हेक्टर बी ची लेंथ राहील. फक्त त्याची जी काही डायरेक्शन आहे हा अपवर्ड डायरेक्टेड आहे तर तो कसा लागेल? डाऊनवर्ड डायरेक्टेड लागेल. मग त्यासाठी जो काही सी बी आहे त्याला एक्सटेंड करा डाऊनवर्ड डायरेक्शन. डाऊनवर्ड डायरेक्शन एक्सटेंड करत असताना जेवढी लेंथ बी सी ची असेल तेवढीच लेंथ इथे घ्यावं लागेल. तर इथे जो आहे तेवढ्याच लेंथ वरती आपण पॉइंट घेऊ, डी पॉइंट घेऊ. तर जो काही बी डी आहे त्या बी डी व्हेक्टरच्या अलॉंग डायरेक्टेड झालेला जो व्हेक्टर आहे तो व्हेक्टर्स म्हणजे कोणता राहणार आहे? मायनस व्हेक्टर बी असणार आहे. तर इथे आपण लिहू शकतो व्हेक्टर बी डी इक्वल्स टू मायनस ऑफ व्हेक्टर बी. नेक्स्ट स्टेप मध्ये ए आणि डी जे काही पॉइंट्स आहेत त्यांना जॉईन करून टाका. जॉईन केल्याच्या नंतर पुन्हा इथे तुम्हाला जो काही ट्रायंगल्स आहे तो ट्रायंगल प्रिपेअर झालेला दिसेल. आता इथला जो काही ट्रायंगल आहे तो ट्रायंगल कोणता आहे? ए बी डी. ए बी डी जो ट्रायंगल प्रिपेअर झालेला दिसत आहे त्या ट्रायंगल मध्ये ट्रायंगल लॉ ऑफ ऍडिशनचा जर अप्लाय करसान तर जे काही टू साइड्स आहेत त्याच्या अलॉंगच्या व्हेक्टरची सम दॅट इज व्हेक्टर ए बी प्लस व्हेक्टर बी डी प्लस व्हेक्टर बी डी इक्वल्स टू राहील व्हेक्टर ए बी. इक्वल्स टू असेल व्हेक्टर ए बी. व्हेक्टर ए बी जो आहे त्याची व्हॅल्यू घेतलेली आहे आपण व्हेक्टर ए प्लस व्हेक्टर बी डी. व्हेक्टर बी डी जो आहे त्याची व्हॅल्यू आहे मायनस व्हेक्टर बी. मायनस व्हेक्टर बी इक्वल्स टू काय राहणार आहे? व्हेक्टर ए बी. तर याला आपण असेही लिहू शकू व्हेक्टर ए मायनस व्हेक्टर बी इक्वल्स टू व्हेक्टर ए डी. मीन्स जी काही ए डी साइड आहे त्याच्या अलॉंग सबट्रॅक्शन ऑफ टू व्हेक्टर असणारा जो व्हेक्टर्स आहे तो डायरेक्टेड झालेला असेल. तर अशा प्रकारे आपण जे आहे सबट्रॅक्शन ऑफ टू व्हेक्टर डायग्रामॅटिकली एक्सप्रेस करू शकतो. तर ए डी इक्वल्स टू व्हेक्टर ए डी इक्वल्स टू असेल व्हेक्टर ए मायनस व्हेक्टर बी.